जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक एमके स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। आपण आपल्या चॅनलला 2024 ला झालेल्या पोलीस भरतीचे सगळे प्रश्न या ठिकाणी विश्लेषण करत आहोत। आजचा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सरळ व्याज। सरळ व्याज या घटकावर कोणत्या जिल्ह्याला कोणते प्रश्न आलेले आहेत हे आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत। तर चला पाहूयात आपण पहिला प्रश्न। सरळ व्याज घटक आहे, लक्षात घ्या। सरळ व्याज या घटकावर कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेला आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, 3 वर्षे मुदतीत 1500 रुपये मुदलावर मिळणारे व्याज हे 1200 रुपये मुदलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 72 रुपयांनी जास्त आहे। तर व्याजाचा दर किती? पहिला मुद्दा या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हाही आपल्याला सरळ व्याज काढायचा असते तर त्या सरळ व्याज काढण्यासाठी आपल्याला विशिष्ट मुद्दल राहणं आवश्यक असते, त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याचा दर राहणं आवश्यक असते आणि त्याच्यानंतर कालावधी राहणं आवश्यक असते। मग मुद्दल असेल, दर असेल, कालावधी असेल तर या 3 घटकांवरून आपल्याला सरळ व्याज काढता येतो। आणि सरळ व्याज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी भागीला काय असतो, 100 असते। याच्यानुसार आपल्याला काय काढता येतो तर त्या ठिकाणी सरळ व्याज काढता येतो। कधी कधी एखाद्या प्रश्नामध्ये डायरेक्ट तुम्हाला सरळ व्याज दिलेला असेल आणि या 3 घटकांपैकी जर समजा एक घटक दिलेला, 2 घटक दिलेले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला तिसरा घटक नक्की काढता येतो। त्यावर आधारित सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न आपल्याला येणार आहेत। तर चला पाहूयात आपण पहिला प्रश्न आणि पहिल्या प्रश्नाचं त्या ठिकाणी विश्लेषण। तर या ठिकाणी प्रश्न काय म्हणतो तर प्रश्न म्हणतो या ठिकाणी 3 वर्ष मुदतीत या ठिकाणी 1500 रुपये मुदलावर मिळणारे व्याज हे 1200 रुपये मुदलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा किती आहे, 72 रुपयांनी जास्त आहे। तर या ठिकाणी आपल्याला दर काढायचा आहे। मग या ठिकाणी 3 वर्ष आपल्याला कालावधी आहे, त्याच्यानंतर पहिला मुद्दल दिलेला आहे 1500 रुपये, त्याच्यानंतर तेवढ्याच कालावधीचं म्हणजे 3 वर्ष कालावधी आणि 1200 रुपये मुद्दल। म्हणजेच या मुदलामध्ये आणि या मुदलामध्ये पाहिला आपण 1500 मधून 1200 गेले, याचाच अर्थ 300 रुपयाचा काय फरक आहे। मग या 300 रुपयावर आपल्याला 72 रुपये काय मिळतात तर त्या ठिकाणी जास्त मिळतात। म्हणजे या ठिकाणी आपण 300 रुपयाला काय म्हणतो, मुद्दल म्हणू शकतो आणि 72 रुपये काय म्हणू शकतो तर त्या ठिकाणी व्याज म्हणू शकतो। आणि कालावधी किती आहे तर ऑलरेडी 3 वर्षाची आहे। मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे तर दर म्हणजेच काय, तर या ठिकाणी दर म्हणजेच काय असेल तर आपण आताच पाहिलं सरळ व्याज बरोबर काय असेल तर मुद्दल गुणिला दर गुणिला काय असते, कालावधी डिवायडेड बाय काय असेल, 100। मग आता याच्यामध्ये ऑलरेडी आपण 72 रुपये काय घेतलेला आहे सरळ व्याज, मग 72 बरोबर मुद्दल दिलेला आहे आपण घेतलं 300 रुपये आणि या ठिकाणी दर आपल्याला काढायचा आहे। या ठिकाणी कालावधी आहे 3 वर्ष भागीला 100। या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, दर काढायचा आहे। मग या ठिकाणी जर आपण केला तर 72 गुणिला हा इकडे जाईल, याचाच अर्थ 100 डिवायडेड बाय काय होईल तर 300 गुणिला 3, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळेल तर दर मिळेल। मग 100 एक 100, 100 तिरिक 300, त्याच्यानंतर 3 एक 3, 24 तिरिक 72 आणि 3 एक 3, 8 तिरिक 24, म्हणजेच या ठिकाणी काय निघाला तर दर निघाला आपला 8%। तर या पद्धतीनं आपल्याला दर काय मिळेल तर 8%। प्रश्न विचारलेला आहे बीड पोलीस चालक भरती 2024 ला। तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 4 हा काय असेल तर आपलं योग्य उत्तर असेल। ज्याही प्रश्नामध्ये जर तुम्हाला सरळ व्याज दिलेला आहे तर डायरेक्ट सरळ व्याज गुणिला 100 डिवायडेड बाय कोणत्याही 2 गोष्टी दिलेल्या असतील, फॉर एक्झाम्पल मुद्दल गुणिला कालावधी, तर याच्यानुसार आपल्याला काय काढता येतो तर दर काढता येतो। जर मुद्दल दिलेला असेल तर सरळ व्याज गुणिला 100 भागीला दर गुणिला काय करायचं, कालावधी करायचा असतो। तर या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर काढता येईल। पुढील प्रश्न बघा, 10 दराने 1000 रुपयाचे किती वर्षात सरळ व्याज 200 रुपये होईल? गडचिरोली पोलीस भरती 2024 ला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे।
या ठिकाणी आपल्याला दर दिलेला आहे 10%. त्याच्यानंतर आपल्याला मुद्दल दिलेला आहे 1000 रुपये. त्याच्यानंतर सरळ व्याज तुम्हाला दिलेला आहे किती, तर सरळ व्याज दिलेला आहे 200 रुपये. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, तर किती वर्षात, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे कालावधी. आणि या ठिकाणी आपल्याला मुद्दल दिलेला आहे, दर दिलेला आहे, सरळ व्याज दिलेला असेल तर आत्ताच सांगितलं सरळ व्याज दिलेला असेल तर डायरेक्ट सरळ व्याज गुणिला 100 भागीला काय होईल, तर दर गुणिला काय होईल, तर मुद्दल. या पद्धतीनं तर आपल्याला काय मिळेल, कालावधी मिळेल, याचाच अर्थ वर्ष मिळेल. मग याला सोडवलं आपण तर या ठिकाणी 10 10 10 10 हा 10 हा 10 हा 10 हा 10. मग या ठिकाणी आपल्याला कालावधी काय मिळेल, तर काय उरलं, तर या ठिकाणी 2 उरलं. याचाच अर्थ वर्षामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी 2 वर्ष कालावधी या ठिकाणी आपल्याला लागेल. तर पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे 500 रुपये मुदलाचे दसादसे 10 दराने सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील. प्रश्न विचारलेला आहे पालघर पोलीस शिपाई भरती 2024 ला. या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे, आपल्याला मुद्दल दिलेला आहे 500 रुपये. लक्षात घ्या या ठिकाणी दर म्हणजे दर साल दर शेकडा आपल्याला दिलेला आहे 10%. व्याजाने दाम दुप्पट याचाच अर्थ मुद्दल आपल्याला काय आहे 500, याचाच अर्थ दुप्पट दाम, याचाच अर्थ आपल्याला 2 गुणिला 500, याचाच अर्थ आपलं दाम किती व्हायला पाहिजे, 500 गुणिला 2 याचाच अर्थ 1000 रुपये. मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, मी मुद्दल आहे आपला 500 रुपये आणि आपल्याला 1000 रुपये जर आपल्याला काय करायचं आहे, दाम करायचं आहे, तर या 500 रुपयावर आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे 1000तून जर मुद्दल आपण 500 मायनस केला तर या ठिकाणी 500 रुपये हा काय होईल, तर हा होईल सरळ व्याज. मग या ठिकाणी सरळ व्याज 500 रुपये, या ठिकाणी मुद्दल 500 रुपये. जर आपल्याकडे 10 रुपये 10% असेल तर याच्यानुसार आपल्याला काय काढायचं आहे, वर्ष काढायचं आहे. वर्ष काढायचं आहे याचाच अर्थ काय काढायचा आहे, कालावधी काढायचा आहे. मग कालावधी काढायचा आहे तर आपल्याला सरळ व्याज आपण काय घेतलं, 500 रुपये गुणिला 100 डिवायडेड बाय, तर 500 रुपये मुद्दल गुणिला दर काय असेल 10, 500 500 कपले 10 1 10 10 10 100, म्हणजेच या ठिकाणी कालावधी आपलं काय निघालं, तर त्या ठिकाणी 10 वर्ष निघालं. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, तर आपला योग्य उत्तर असेल. कालावधी काढायचा आहे तर सरळ व्याज गुणिला 100 भागीला मुद्दल गुणिला दर, या ठिकाणी मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे राजेंद्रने रुपये 6000 बँकेत 10 हे दर साल दर शेकडा 8% दराने सरळ व्याजाने 3 वर्षासाठी ठेवल्यास त्यास मुदतीनंतर एकूण किती रक्कम मिळेल. आता या ठिकाणी एकूण रक्कम याचाच अर्थ तुम्ही त्याला काय म्हणू शकता, तर एकूण रास म्हणू शकता. रास म्हणजेच काय असते, तर रास म्हणजेच मुद्दल अधिक काय असते, तर सरळ व्याज असते. मग या ठिकाणी मुद्दल आपल्याला माहिती आहे, सरळ व्याज काढलं आणि मुद्दलामध्ये जर आपण व्याज काय केलं, प्लस केला, तर आपल्याला एकूण रक्कम त्या ठिकाणी पाहायला मिळेल. मग या ठिकाणी 6000 रुपये हा काय आहे, तर हा मुद्दल आहे. दर काय आहे, तर 8% हा दर आहे. कालावधी किती आहे, तर 3 वर्ष हा काय आहे, कालावधी आहे. मग याच्यानुसार आपल्याला सरळ व्याज काय करता येईल, काढता येईल. मग सरळ व्याज म्हटलं तर मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी भागीला काय असतो 100. मग या ठिकाणी मुद्दल आपल्याला दिलेला आहे 6000 गुणिला दर दिलेला आहे आपल्याला 8% आणि कालावधी आहे 3, याचाच अर्थ डिवायडेड बाय 100. मग 10 10 10 10 काय उरला आता, तर 60 गुणिला 8 गुणिला काय होईल 3. मग या ठिकाणी 8 तिरिक 24, 60 गुणिला 24 केला तर या ठिकाणी 24 सका
144 म्हणजेच या ठिकाणी 1440 हा काय असेल तर सरळ व्याज असेल। मग या ठिकाणी एकूण किती रक्कम, मग एकूण रक्कम म्हटला तर या ठिकाणी काय होईल तर मुद्दल प्लस व्याज होईल। मग मुद्दल आहे आपलं 6000 रुपये, व्याज किती मिळाला तर 1440 रुपये, याचाच अर्थ 7440 रुपये ही काय होईल तर एकूण रक्कम होईल। मग 7440 रुपये ही आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, तर उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 2। चला बघूयात आपण पुढील प्रश्न। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून या सगळ्या गोष्टीचा फायदा महाराष्ट्रातील तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल। चला पाहूयात आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे 15,000 रुपये रकमेचे दसादसे 12 दराने 5 वर्षासाठी सरळ व्याज किती होईल। प्रश्न विचारलेला आहे ठाणे शहर चालक पोलीस भरती 2024 ला। मग या ठिकाणी मुद्दल जर पाहिला आपण तर ते आहे 15,000 रुपये या ठिकाणी आहे। जर आपण दर पाहिलं तर दर आहे या ठिकाणी 12% आणि या ठिकाणी कालावधी म्हणजे पाहिलं तर तो आहे 5 वर्ष। मग या ठिकाणी काय विचारलेलं आहे तर त्या ठिकाणी विचारलेलं आहे सरळ व्याज। मग सरळ व्याज त्या ठिकाणी आपल्याला काढता येईल, काय काढता येईल तर सरळ व्याज बरोबर काय असते मुद्दल गुणिला दर गुणिला कालावधी भागीला काय असतो 100। मग या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे आपल्याला 15,000 रुपये, 15,000 दर दिलेला आहे आपल्याला 12% आणि गुणिला कालावधी आहे आपलं 5 वर्ष, डिवायडेड बाय काय असेल 100। 2 शून्याने 2 शून्य कपलं, काय उरलं तर 150 गुणिला 12 गुणिला 5। मग या ठिकाणी 12 पंचे 60, 150 गुणिला 60, 15 सक 90, याचाच अर्थ 2 शून्य म्हणजे या ठिकाणी 9,000 रुपये हा काय झालं तर सरळ व्याज झालं। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा। पुढील प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे बुलढाणा पोलीस शिपाई भरती 2024 ला। या ठिकाणी प्रश्न आहे स्वराने बँकेत 20,000 रुपये ठेवली, तिला 7 रुपये दसादसे प्रमाणे 5 वर्षांनी सरळ व्याज पद्धतीने किती व्याज मिळेल। मग या ठिकाणी आपल्याला मुद्दल या ठिकाणी दिलेला आहे 20,000 रुपये, किती आहे 20,000 रुपये आहे। या ठिकाणी दर म्हटलं आपण तर दर किती आहे 7 रुपये किंवा 7% आहे। त्याच्यानंतर आपण कालावधी म्हटलं तर तो किती आहे 5 वर्ष आहे। मग या ठिकाणी तुम्हाला सरळ व्याज काढायचे आहे, तर सरळ व्याज बरोबर काय होतो तर मुद्दल म्हणजेच 20,000 गुणिला दर म्हणजेच काय 7% आणि कालावधी म्हणजेच काय 5 वर्ष आणि डिवायडेड बाय काय होईल तर 100। याच्यानुसार 2 शून्य कपले 2 शून्य कपले, मग या ठिकाणी 7 35, 35 दुनी काय होईल 70 आणि 2 शून्य, याचाच अर्थ 7,000 रुपये हा काय मिळेल तर आपल्याला व्याज मिळेल। तर या पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाचे उत्तर काढता येईल। पर्याय क्रमांक 3 7,000 रुपये हा काय असेल व्याज असेल। पुढील प्रश्न बघा। पुढील प्रश्न आहे रियालने रुपये 15,000 शाळेतील संचय निधीमध्ये दसादसे 9% दराने 2 वर्षासाठी काय केले ठेवल्यास तर त्याला एकूण किती रक्कम मिळेल, अशा प्रकारचा प्रश्न आहे। मग या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती 2024 ला। मग या ठिकाणी 15,000 रुपये हा आपला मुद्दल झाला, सरळ व्याज काढायचं आहे, मी तुम्हाला सूत्र सांगितलेलं आहे। 15,000 रुपये काय झाला मुद्दल झाला गुणिला दर काय दिलेला आहे 9%, कालावधी किती आहे 2 वर्ष, डिवायडेड बाय 100। याच्यानुसार आपल्याला काय काढता येईल व्याज काढता येईल। मग 2 शून्य कपले 2 शून्य कपले, 9 दुनी काय झालं 18 म्हणजे या ठिकाणी 150 गुणिला 18 बरोबर काय होईल तर या ठिकाणी 15 8 120 हातचे 12, 15 1 15, 15 आणि 12 काय झालं 37 झालं। म्हणजेच या ठिकाणी 1 शून्य म्हणजेच 15 8 120 च शून्य हातचे 12, 15 1 15, 15 आणि 12 सॉरी 27। मग या ठिकाणी 2,700 रुपये हा काय होईल तर आपलं सरळ व्याज होईल।
प्रश्न काय विचारलेला आहे, एकूण रक्कम. मग हा व्याज जर तुम्ही काय केलं, मुद्दलामध्ये मिळवलं, याचाच अर्थ 15,000 अधिक 2,700 रुपये हा काय झाला, व्याज झाला. तर हा मिळाल्यानंतर एकूण काय होईल, एकूण रक्कम होईल. पण पर्यायामध्ये मला वाटते या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर फक्त सरळ व्याज दिलेला आहे. मग या ठिकाणी 2,700 याचाच अर्थ पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. कारण 1770 नाही, 1500 नाही, 1700 नाही, याचाच अर्थ या ठिकाणी 2,700 हा काय असेल, आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे, जसे 8% दराने 9,600 मुदलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज काढा. प्रश्न विचारलेला आहे चंद्रपूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग या ठिकाणी दर काय दिलेला आहे, तर दर आहे 8%. त्याच्यानंतर जर मुद्दल पाहिला आपण तर मुद्दल आहे 9,600 रुपये आणि कालावधी पाहिला आपण तर कालावधी आहे 3 वर्ष. मग याच्यानुसार सरळ व्याज विचारलेला आहे. याचाच अर्थ मुद्दल गुणिला कालावधी गुणिला दर भागीला 100 याच्यानं काय निघेल, आपल्याला सरळ व्याज निघेल. मग या ठिकाणी 2 शून्य कपले 2 शून्य कपले, मग काय होईल, तर 8 तिरिक 24, 96 गुणिला 24 याचाच अर्थ 24 चौक 144 काय होईल, तर या ठिकाणी 14 उरले. 24 9 24 दाळे 240 मधून 24 वजा करा, याचा अर्थ किती होईल, तर 216. मग 216 अधिक 14 म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, 10 3 230. या ठिकाणी 230 हा काय असेल, उत्तर असेल. म्हणजेच या ठिकाणी 2304 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, आपलं उत्तर असेल. तर या पद्धतीनं सरळ व्याज किती निघालेला आहे, तर 2,304. पुढील प्रश्न बघा. जर 1200ची मुद्दल 3 वर्षासाठी 7.5% दराने बँकेमध्ये ठेव म्हणून जमा केली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याजाची गणना करा. प्रश्न विचारलेला आहे नागपूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024 ला. या ठिकाणी मुद्दल दिलेला आहे आपल्याला 1200 रुपये. त्याच्यानंतर कालावधी दिलेला आहे आपल्याला 3 वर्ष. त्याच्यानंतर आपल्याला दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 7.5 आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, सरळ व्याज. याचाच अर्थ 1200 गुणिला 3 गुणिला काय होईल, तर 7.5 डिवायडेड बाय काय होईल, 100. मग या ठिकाणी आपल्याला 2 शून्य गेले 2 शून्य गेले, या पद्धतीनं काय उरलं, तर 12 गुणिला 3 गुणिला 7.5. मग या ठिकाणी 12 तिरिक 36 गुणिला आपण घेऊ 75. मग 0.1 देऊ आपण. तर या ठिकाणी आपल्याला काय म्हणता येईल, तर 75 शक 75 दुनी 150, 150 दुनी काय होईल 300, 450. या ठिकाणी उरला 45. 75 तिरिक काय म्हणता येईल आपल्याला, तर 225. जर आपण केलं तर या ठिकाणी 6 7 आणि या ठिकाणी काय होईल, तर 2 म्हणजे या ठिकाणी 270. याचाच अर्थ 0.1 आहे. 270.5 हा काय निघेल आपला, तर या ठिकाणी उत्तर निघेल. तर या पद्धतीनं 270.5 हा काय असेल, आपलं सरळ व्याज असेल. तर या ठिकाणी 270.5 हा काय असेल, आपलं योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे जसे 11% दराने 2,000 रुपयाचे 3 वर्षासाठी वर्षाची रक्कम किती. रत्नागिरी पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी एकूण रक्कम विचारलेला आहे. तर या ठिकाणी दर दिलेला आहे आपल्याला 11%. त्याच्यानंतर मुद्दल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 2,000 रुपये आणि या ठिकाणी कालावधी आहे 3 वर्ष. याचाच अर्थ आपल्याला सरळ व्याज काढता येईल 2,000 गुणिला काय होईल, कालावधी 3 आणि दर आहे 11 डिवायडेड बाय काय असेल 100. शून्यानं शून्य कपला, काय उरला, तर 20 गुणिला 3 गुणिला 11 याचा 11 11 तिरी 33, 33 दुनी 66. याचा अर्थ 660 रुपये हा काय झाला, तर हा झाला सरळ व्याज.
मग एकूण रक्कम विचारलेली आहे, तर या ठिकाणी काय म्हणता येईल, एकूण रक्कम म्हणजेच मुद्दल अधिक काय असेल व्याज. मग या ठिकाणी 2000 अधिक 660 याचाच अर्थ 006 म्हणजेच या ठिकाणी 2660 हा काय असेल आपला एकूण रक्कम असेल. पर्याय क्रमांक 4 हा काय झाला आपलं एकूण उत्तर झालं. तर या पद्धतीने आपण एकूण 10 प्रश्न पाहिलेले आहेत. याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.